सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण निबंधकाचे आधार ऑथेंटिफिकेशन कसे करायचे ते आपण सविस्तर बघणार आहोत. जर तुमचे आधार ऑथेंटिफिकेशन जर झाले नसेल तर तुमचं CRS पोर्टलवरील कामे होणार नाही. त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर सर्वात आधी हे बघा, ही निळी पट्टी दिसते, याच्यामध्ये एक ऑप्शन आहे युजर मॅनेजमेंट. तिथं तुम्ही क्लिक करायचं. यामध्ये व्ह्यू प्रोफाईल ऑप्शन येतं, हा इथं क्लिक करायचं आणि तुम्हाला तुमचे जे युजर्स आहेत, युजर कोण आहे, तुमचे सचिव सचिव सर आहेत, तर त्यांची इथं तुम्हाला माहिती भरायची असते. तर काय करा, इथं माहिती त्यांचं सचिवाचं इथं तुम्हाला नाव टाकायचं, त्यांचं सेक्स टाकायचं आणि इथं तुमचा जे सचिव आहे त्यांचं आधार टाकायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याला व्हेरीफाय आधार म्हणायचं. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही व्हेरीफाय आधार म्हणतात तर तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज येतो, आधार डिटेल डू नॉट मॅच. ठीक आहे. असा मेसेज केव्हा येईल, जेव्हा तुमचा आधार ऑथेंटिफिकेशन झालेलं नसेल तेव्हा. तर मग या केसमध्ये काय करायचं, इथं क्लिक करायचं, करेक्ट नेम अँड जेंडर. जेव्हा तुम्ही करेक्ट नेम अँड जेंडरवर क्लिक करते तेव्हा इथं नेम ऑफ फंक्शनरी म्हणजे तुमचे जे सचिव आहे त्यांचं नाव टाकायचं. जे आधारवर जे नाव आहे तेच टाकायचं. आता मी इथं सपोज विजय हरिदास कदम हे नाव आहे सचिवाचं. ठीक आहे. हे टाकलं. इथं सेक्स टाकायचं आणि त्यांचं इथं आधार अपलोड करायचं. आता बघा, मी कुठला पण रॅन्डम एक फोटो घेतो. तर याच्यामध्ये एक गोष्ट गरजेची आहे की तुम्ही इथं PDF अपलोड नाही करू शकत. इथं तुम्हाला इमेजेस अपलोड करायला लागेल आणि हे झाल्यावर तुम्ही इथं सबमिट करायचं. सबमिट जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची रिक्वेस्ट अप्रुव्हलसाठी आम्हाला जिल्हा स्तरावर येतो आणि जिल्हा स्तरावर आम्ही रोजच्या रोज त्याला अप्रुव्हल देत असतो. मग आम्ही जेव्हा अप्रुव्हल देऊ तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करायचं, इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आणि त्याला व्हेरीफाय म्हणायचं. मग तुम्हाला एक सक्सेसफुल म्हणून मेसेज येतो आणि इथं तुमच्या सचिवाचं पुढे तुमच्या सचिव नाव दिसेल आणि त्या तारखेपासून तुम्ही जे काही दाखले काढणार त्याच्यावर पण तुमच्या सचिव सरांचं नाव येईल. याप्रमाणे तुम्हाला आधार ऑथेंटिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.